शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये असा सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असताना सुद्धा राज्य शासन बऱ्याच वेळा शिक्षकांना अतिरिक्त काम देत असतं आणि त्याचाच एक भाग म्हणून आता एका नवीन कामासाठी शिक्षकांना शाळेतच ऑन ड्युटी राहावं लागणार आहे आणि तेथूनच काम करावं लागणार आहे। शिक्षण विभागाने याचे आदेश दिले आहेत। नमस्कार मित्रांनो, आपण पाहतात गेट ऑल स्पेशल चॅनल। सविस्तर वृत्त पाहूयात। भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनर्निरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी महानगरपालिकेतील शिक्षण विभागात कार्यरत शिक्षकांच्या मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजे बीएलओ व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक बीएलओ सुपरवायझर म्हणून नेमणुका करण्यात आल्या आहेत। परंतु त्यांनी दैनंदिन कामकाजावर परिणाम न होऊ देता तसेच मूळ आस्थापनेतून कार्यमुक्त न होता पूर्ण वेळ कार्यालयात उपस्थित राहूनच निवडणुकीशी संबंधित कामे ऑनलाईन पद्धतीने करणे आवश्यक आहे। यासाठी स्थानिक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात रुजू होण्याची आवश्यकता नसल्याचे महानगरपालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात येत आहे। भारत निवडणूक आयोगाकडून लवकरच मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर होणार आहे। त्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी व मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक यांच्या नेमणुका करण्याचे निर्देश महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांनी दिले होते। या अनुषंगाने जिल्हा निवडणूक अधिकारी या नात्याने महानगरपालिका आयुक्त यांनी मुंबई शहर जिल्हा तसेच मुंबई उपनगर जिल्ह्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी आणि मतदान केंद्रस्तरीय अधिकारी पर्यवेक्षक यांच्या नेमणुका करण्याचे निर्देश दिले आहेत। या पार्श्वभूमीवर मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी महानगरपालिकेच्या शिक्षण विभागांतर्गत कार्यरत शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत। यापूर्वी पार पडलेल्या निवडणुकांसाठी देखील शिक्षकांवर मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणून वेळोवेळी जबाबदारी सोपवण्यात आली होती। याच धर्तीवर आणि भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या आहेत। परंतु नेमणूक करण्यात आलेल्या शिक्षकांनी मूळ कार्यालयातून कार्यमुक्त न होता त्यांनी पूर्णवेळ कार्यालयात उपस्थित राहूनच ऑनलाईन पद्धतीने निवडणुकीचे कामकाज करायचे आहे। त्यासाठी स्थानिक मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयात रुजू होण्याची गरज नाही। तसेच या कामकाजासाठी आयोगांच्या नियमाप्रमाणे मानधन दिले जाईल असेही स्पष्ट करण्यात येत आहे।